शिक्षण, समता, सामाजिक न्याय आणि समाजसेवा हा श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार कृतीतून जपण्याच्या उद्देशाने त्यांची 152वी जयंती आगळ्यावेगळ्या आणि समाजोपयोगी उपक्रमातून साजरी करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे आधारस्तंभ राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे, महाराष्ट्र महासचिव दादासाहेब, कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, महाराष्ट्र संघटक कैलासभाऊ जोगदंड, सातारा जिल्हाध्यक्ष पूर्व सोमनाथ धोत्रे आणि सातारा जिल्हाध्यक्ष पश्चिम मदनभाऊ खंकाळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत स्वराज्य फाउंडेशन, जनहिताय फाउंडेशन आणि RPI यांच्या संयुक्त विद्यमाने RPIचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष राज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कोळे येथील जिजाऊ वसतिगृहातील अनाथ मुलांना फळे तसेच शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार हा केवळ जयंती साजरी करण्यापुरता मर्यादित नसून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण, समानता, सामाजिक न्याय आणि माणुसकी पोहोचवण्याचा आहे. यावेळी RPIचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष राज चव्हाण, विद्यार्थी सेना कराड शहराध्यक्ष स्वयं ओहाळ बापू, निहाल अवघडे भाऊ, कराड उत्तर विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी तसेच स्वराज फाउंडेशन, जनहिताय फाउंडेशन, RPIचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय भीम, जय शिवराय. आज श्रीमंत छत्रपती श्री शाहू महाराज यांची 152व्या जयंतीनिमित्त आम्ही जिजाऊ वसतिगृह कोळे येथे मुलांसाठी विविध शालेय उपयोगी वस्तू तसेच खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. हा कार्यक्रम आदरणीय आमचे रिपब्लिकन पक्षाचे सर्वकर्ते दीपकभाऊ निकाळजे तसेच जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र महासचिव दादासाहेब ओवाळ आणि युवक आणि जिल्हाध्यक्ष सोमनाथभाऊ धोत्रे यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम घेतलेला आहे. एकंदरीत पाहण्याचा उद्देश म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या तसेच मोहरम निमित्त आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. त्यात उल्लेखनीय कामगिरी छत्रपती शाहू महाराजांची अशी की त्यांनी न्याय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात गोरगरिबांना खूपच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तसेच त्यांनी विविध संस्था काढून गोरगरीब कसे शिकतील यावर त्यांचा भार होता. तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणात त्यांना कुठेही खर्चाची कमतरता जाणवू नये यासाठी छत्रपती महाराजांनी त्यांना वृत्तपत्राच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला. तसेच या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सगळ्या गोरगरिबातून त्यांचं नाव तर निघतंच, पण अशा उल्लेखनीय कामगिरी त्यांची स्मरणात आणून आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने थोडीफार का होईना लोकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम किंवा त्यांना योगदान कसं देता येईल, गरीब होतकरू तरुणांना किंवा अनाथ आश्रमातील मुलांना छत्रपतींचं नाव कसं स्मरणात राहील यासाठी आम्ही विविध कार्यक्रम करत असतो. तरी या कार्यक्रमासाठी आमचे युवकचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष स्वयंभाऊ ओवाळ असतील, तसेच माझे मित्र उमरजचे पदाधिकारी निहाल अवघडे साहेब असतील, या सगळ्यांचं योगदान महत्वाचं असतं. हे वेळोवेळी आमच्या खांद्याला खांदा लावून रिपब्लिकन पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाची धुरा उंचावत असतात. अशाच प्रकारे आपण पुढील भविष्यात अशीच कामगिरी करावी याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. थांबतो. जय महाराष्ट्र सर्वांना. आज शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राज चव्हाण जिल्हा सरचिटणीस व निहाल भाऊ अवघडे विद्यार्थी सेना तसेच स्वयं ओवाळ विद्यार्थी सेना यांच्यातर्फे जिजाऊ वसतिगृह यांना शालेय वस्तू व फळ वाटप करण्यात आली.